नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 आणि रब्बी हंगाम 2025-26 करिता दिनांक 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनानं GR निर्गमित केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा या योजनेसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या कंपन्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी पिकं निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी भरायचा हप्ता सुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा आहे। त्यामुळे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नागपूर या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या पिकासाठी किती हप्ता जमा करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला पीक विमा विषयी काही समस्या असेल, तक्रार असेल, अधिक माहिती घ्यायची असेल तर टोल फ्री नंबर हा कोणता आहे, कोणत्या ठिकाणी आपण संपर्क केला पाहिजे, तर तो नंबर सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर इत्यादी तपशील आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, नागपूर जिल्ह्यासाठी एकूण 8 पिकं समाविष्ट केलेली आहेत। शेतकरी मित्रांनो, 1 नंबरचं पीक आहे भात म्हणजेच तांदूळ। विमा संरक्षित रक्कम आहे 61,000 रुपये। शेतकरी मित्रांनो, विमा हप्ता दर 1% भरायचा आहे म्हणजेच 710 रुपये भरायचे आहेत, हे शेतकऱ्यांनी भरायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं पीक आहे ज्वारी। यासाठी विमा संरक्षित रक्कम 33,000 आहे। 0.25% विमा हप्ता दर आहे म्हणजेच 82.50 रुपये प्रति हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला भरायचे आहेत। त्याचबरोबर 3 नंबरचं पीक आहे भुईमूग। 45,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे। 0.25% ही अमाऊंट विमा हप्ता म्हणून भरायची आहे। 112.50 रुपये 50 पैसे ही अमाऊंट आपल्याला जमा करायची आहे, हे शेतकऱ्यांनी भरायचे आहेत। 4 नंबरचं पीक आहे सोयाबीन। 58,000 रुपये विमा संरक्षित रक्कम असणार आहे। यासाठी विमा हप्ता दर 1% आहे म्हणजेच 580 रुपये ही अमाऊंट शेतकऱ्यांनी जमा करायची आहे। त्याचबरोबर 5 नंबरचे पीक आहे मूग। मूग पिकासाठी 28,000 रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे। 0.25% म्हणजेच 70 रुपये हे शेतकऱ्यांना जमा करायचे आहेत। त्याचबरोबर 6 नंबरचं पीक आहे उडीद। उडीदसाठी 25,000 रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे। 0.25% विमा दर आहे म्हणजेच 62.50 पैसे हे प्रति हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना जमा करायचे आहेत। तूर पिकासाठी 47,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे। 1% अमाऊंट म्हणजे 470 रुपये शेतकऱ्यांनी जमा करायचे आहेत प्रति हेक्टरसाठी। त्याचबरोबर 8 नंबरचं पीक आहे कापूस। 60,000 रुपये विमा संरक्षित रक्कम आहे। त्याचबरोबर 1.5% म्हणजेच 900 रुपये शेतकऱ्यांना विम्यासाठी प्रति हेक्टर क्षेत्रासाठी भरायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, ही 8 पिकं नागपूर जिल्ह्यासाठी पीक विम्यासाठी निश्चित केलेली आहेत किंवा समाविष्ट केलेली आहेत। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याविषयी कोणतीही तक्रार असेल, समस्या असेल तर आपण त्यांचा टोल फ्री नंबर 14 44 7 यावरती संपर्क करून माहिती घेऊ शकता किंवा तक्रार आपल्याला करायची असेल तर तक्रार करू शकता। पिकाची नुकसान भरपाई मागण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण संपर्क करू शकता। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढील सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।